नमस्कार, मी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक एस जी कांबळे बिलोली. आपण या ठिकाणी फार्म लॅब एरंडा या ठिकाणी आलेलो आहोत. 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यामधील उपविभागीय कृषी अधिकारी देगलूर यांच्या अंतर्गत जे येणारे 5 तालुके आहेत, नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड आणि धर्माबाद, या 5ही तालुक्याच्या शेतकऱ्यांची या ठिकाणी कालपासून 2 दिवस या ठिकाणी फार्म लॅब एरंडा या ठिकाणी 2 दिवसीय प्रशिक्षण वर्ग या ठिकाणी आपण घेत आहोत. या प्रशिक्षण वर्गाचा मुख्य उद्देश म्हणजे नैसर्गिक शेती मिशन जो आहे तो जो प्रोजेक्ट या ठिकाणी आपण चालू आहे त्या माध्यमातून जैविक शेती कशा पद्धतीने केली पाहिजे आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही निविष्ठा आहेत, ट्रायकोडर्मा असेल, जैविक खतं असतील आणि शेतीमध्ये ते कशा पद्धतीने वापर केला पाहिजे आणि त्याची जे प्रोसेस कशा पद्धतीने आहे या ठिकाणी, ते या सर्व 2 दिवसीय प्रशिक्षणामध्ये आपण सर्व शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी आलेलो आहोत. त्यांच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बीआरसीचं जे बायो इनपुट रिसर्च सेंटर जे आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण अनुदान देणार आहोत आणि ते शेतकरी त्यांच्या शेतावर जाऊन हे लॅब उभारणी करतील, ह्यासाठी हे प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. आणि ते प्रशिक्षण झाल्यानंतर ते बीआरसी तर उभा करतील, त्याच्यामध्ये निविष्ठा तयार करतील आणि ते त्यांचे जे शेतकरी आहेत ते 50 शेतकरी, त्या 50 शेतकऱ्याला ते पुरवठा करतील. याचा मुख्य उद्देश जो आहे की जैविक शेतीकडे लोक वळतील, रासायनिक शेती थोडं कमी होईल आणि त्याच्या माध्यमातून खर्च कमी होईल आणि उत्पादनामध्ये जास्त वाढ होईल, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. आणि या योजनेची अंमलबजावणी व्हावी आणि खरोखरच नैसर्गिक शेतीकडे शेतकरी वळावं, हा एक मुख्य उद्देश या योजनेचा होता आणि या प्रशिक्षणाचा होता. म्हणून या ठिकाणी आपण 2 दिवसीय प्रशिक्षण वर्ग घेण्यात आलेले आहोत. सर, निश्चितच मी सांगू इच्छितो की हे सर्व शेतकरी, तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना प्रशिक्षण घेऊन गेल्यानंतर आपल्या गावामध्ये इतर शेतकऱ्यांना सांगतील आणि त्याचबरोबर बायो युनिट रिसर्च सेंटर जे उभारणी करण्याच्या बाबतीमध्ये जे अनुदान आहे त्याच्या माध्यमातून हे उभारणी प्रयोगशाळा उभारणी करतील आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील, त्याचबरोबर निविष्ठा तयार करतील आणि शेतकऱ्यांना पुरवठा करतील. हे या ठिकाणी या प्रशिक्षणाचा लाभ शेतकऱ्यांना होऊ शकते. ह्याच माध्यमातून मी 2 शब्द सांगत आहे. याचबरोबर आमच्या या जो युट्यूब चॅनल आहे नांदेड ॲग्री आत्मा वेगवेगळे तालुके, त्याच्या माध्यमातून ह्या चॅनलला ह्या ट्रायकोडर्माचं जे प्रशिक्षण आहे आणि ट्रायकोडर्मा तयार करण्याची पद्धती आहेत हे माहिती घेण्यासाठी या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.